भाग्यानेला भला दे हा कुमार्गान धाडलो भाग्यानेला भला दे हा कुमार्गान धाडलो नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम परमपूजनीय सुखदास महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये आपण आहोत. पावनभूमी आहे ना. आज आहे यात्रा महोत्सव आणि यात्रा महोत्सव दरम्यान विविध कलाकार येथे आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत, काय आलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी उपजीविका करतायत हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्यांच्या अंगामध्ये काय सुप्त गुण असा आहे. मित्रांनो, असे कलाकार आपल्या सोबत आहेत की भारतीय संस्कृतीमध्ये विविध या ठिकाणी कीर्तन असतील, भजनं असतील, त्या भजनाच्या माध्यमातून एक वाद्य असतं आणि ते वाद्य सुंदर कानाला एक मन या ठिकाणी भावून टाकणारं असतं. अशा पद्धतीचं एक सुंदर वाद्य आपल्या सोबत बनवणारे काका आहेत. अनेक वर्षापासून ते बनवतायत म्हणतात. आता त्याच्यासोबत आपण हितगुज करतो. आज आपण यात्रा आहे. बाबा, आपलं नाव काय? परशुराम किसन अवचार. अच्छा, बरं. आपलं वय? वय 80. 80. बरं. गाव कोणतं आहे आपलं? गाव कळमेश्वर आहे, पण आता आम्ही इथंच स्थायिक झालो राहिले. अच्छा. बरं, ही जी कलाकारी किती वर्षापासून करताय? ही 5-6 वर्षापासून करतो. पहिले नव्हती. 5-6 वर्षापासून. 5-6 वर्षापासून. बरं, हा छंद कसा लागला? हा, मी हरिनाम घेतो ना. एक तारी भजन म्हणतो ना मी. असं? हा, मग हे साहित्य आम्हाला विकत घ्यावं लागत आहे. मग आम्ही तयार करायला शिकलो. तयार करायला शिकले. पाहायचं, चुकलं तर दुसरं करायचं. असं ती कला आली आता. बरं, लोकांना आपण विकता काय? काही विकत देतो, काही तसेच दिले पाहिलं ना. अच्छा. हा, पण आपण कलाकाराचा मोबदला घ्यायचा आहे. अच्छा. आपला परिवार कसा आहे? परिवार गोकुळासारखा आनंदित. चांगला आहे. 5 मुलं येतं, 3 मुलं सर्व्हिसला येतं. 2 काय काय सर्व्हिसला आहेत? मोठा विक्री करा भिकारी सिंटॅक्स मध्ये. बर. दुसरा एक प्रोफेसर आहे अकोल्याला खडकी कॉलेजवर. असं? तिसरा एक मी खरले इलेक्ट्रिक बोर्डात साहेब लाईन पास करायला. एक मुलगी शिक्षिका आहे, ती बुलढाण्याला. एक मुलगी साखर खंडात आहे, त्याचा सुखी परवार आहे. आनंदी आनंद आहे सगळं. अच्छा. काही कोणा गोष्टीचा तोटा नाही. पण आपल्याला हा नाद आहे बनवण्याचा. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी भारतीय संस्कृतीचं जे वाद्य आहे त्या ठिकाणी ते जपायचं. बरं, याच्यात आनंद वाटतोय का? आनंद वाटतो ना. शेती किती आहे आपल्याकडे? शेती 15 एकर आहे. 15 एकर. कोण सांभाळते ते? 2 मुलं शेतीत आहेत ना, ते सांभाळतात. 2 मुलं सांभाळतात. ते इथंच राहतात. इथून शेती जवळ आहे. बर. पण या वाद्याबद्दल काय सांगणार आपण? हे जे वाद्य या ठिकाणी जे आहेत, आता हे तंबोरा आहे, हे तुम्हाला किती दिवस लागतात हे बनवायला? याले 1 रोज नुसता बनवायला लागतो. अच्छा. याला काय काय साहित्य वापरलेलं आहे? याले साहित्य हे 5 रुपयाचं एक आहे. अच्छा. हा, या फिरक्या आहे. हे घोरपडीचं कातळ विकत भेटते 200-150 रुपयाले. बर. आणि हे मग बनवणं लागतं. हे ताराची 30 रुपयाला भेटते. अच्छा. हे लवार आपण बसून घ्यायला लागतो आपण. असं का? मग हे तासायचं काम आहे ते आपण करतो. हे तासायचं आणि हे फिटिंग करायचं, रंग द्यायचं, फिटिंग करायचं. अच्छा. बरं, किती कोणकोणते भजनं येतात तुम्हाला? मग आम्हाला भजन साऱ्या संतांची म्हणतो. सगळ्या संतांची म्हणतो. तुकडोजी महाराजांची. बरं, जे तुकडोजी महाराजांनी गाडगे बाबांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? त्याच्याबद्दल भजन सांगू का तुम्हाला? हो, सांगा ना. तसंच म्हणतो ना. नाही, हे वाजवून म्हणा थोडस. त्याला मग खंजिरी पाहिजे. मग खंजिरी आहे ना आपल्याकडे. खंजिरी पण आहे, मी वाजवतो ना. अरे, मला पण वाजवता येते. ठेके टाके जमणार ना. हो, ठेके टाके जमतायत आपल्याला. वा 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 वा, सुंदर आहे. चला. नाही जमणार बरं.
अहो जसं येईल तसं. बर 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 एक भूल लागल ते चालू होते चालू आहे भाग्याने लाभला दे हा कुमार गान धाडलो भाग्याने लाभला दे हा कुमार गान धाडलो बाप करोनी वडील आपले रिक्षा माझी पाड नको बाप करोनी वडील आपले रिक्षा माझी पाड नको बाप करोनी वडील आपले रिक्षा माझी पाड नको दुसऱ्याची कापून मान कंटाळ घालतो दुसऱ्याची कापून मान कंटाळ घालतो सत्यपणाने पैसा चोराला तू देऊ नको सत्यपणाने पैसा चोराला तू देऊ नको मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी एक आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. बाबा हे किती वर्षापासून या ठिकाणी म्हणताय आपण भजन? भजन 10-20 वर्षापासून म्हणतो. 10-20 वर्षापासून. बरं, नवीन पिढीला काय संदेश देणार? नवीन पिढी शिका, हरिनाम घ्या. हे जन्म याच करताय. अच्छा. हा. बरं, आणखी कोणकोणते वाद्य आहे आपल्याकडे या ठिकाणी? हे याला काय म्हणतात? याला खटखटा म्हणतात. अच्छा. खटखटा. बर, हे याला चिपळ्या म्हणतात. हे चिपड्या, या चिपळ्या मीराबाईच्या. हे ताऱ्या. हा, हे तुकाराम महाराज वागवत होते ना, वाजवत होते चिपळ्या. असं. बर, काय वाटतं बाबा, हे वाद्य चांगलं आहे का? हो चांगलं आहे. मला म्हणतो मला येतंय वाचू झाला म्हणून द्या. मित्रांनो, हे आहे कलाकार आणि यांना आवड लागलेली आहे भजन म्हणण्याची. बोला. हे बे वाचतो काय वाचतो मला आज झाला मला मी आज मला त्याचा त्याला म्हणतो नको नको म्हणा गुंत मला जाई काळा जाऊ. हा बघ ऐकायचा तुला सांगतो उत्तम ते आपण या जगामध्ये हा बघ माले जात बाग हा बघायचो. मित्रांनो, हे वय असून सुद्धा या ठिकाणी तरी सुद्धा त्यांना आनंद आहे. अशा पद्धतीचं वातावरण इथे जमलेलं आहे. आपण हे सर्व क्षणचित्र आज या ठिकाणी टिपतोय की आज इथे का टिपलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये जे भजन कीर्तन करणारे जे लोक आहेत, ते आमचे दर्शक आहेत, ते आमचे पाहत आहेत. मला म्हणतो कधी बाबाला म्हणायची इच्छा झालेली आहे. काय हरकत नाही बाबा, 1 मिनिट इथे बसा खाली बसा. बाबा एक आपल्याला भजन म्हणून दाखवणार आहेत. बसा बाबा. वा. बोला बाबा. हा बा तुमचं नाव काय? असू माझं गाव कोणतं आहे? मेघर. अच्छा, बरं सांगा, भजन कोणतं येतं आपल्याला? मला प्रसाद भाव घ्यायचा पण मला बोलता नाही पण समजून घ्या. चालेल. हे लोक बघतायत आपल्याला. नको मला गुंत माया झाली काळाची बुली माय बाप म्हणू पातळी पाहिजे सगळे कामे मित्रांनो, अशा पद्धतीचं वय झालेलं आहे बाबाचा, परंतु आनंद आहे. तो आनंद जीवनामध्ये तो घेतला गेला पाहिजे. हाच दृष्टिकोन या ठिकाणी आमचा बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे. आणखीन काय सांगणार? हे कोणतं लाकूड आहे बाबा? हे लाकूड चंदनाचं आहे. अच्छा, चंदनाचं लाकूड. चंदनाच्या लाकडाचे बनवले ते. अच्छा. चिपळ्या ही कटका. आणखीन काय संदेश देणार? या ठिकाणी विविध पिढी या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये उतरत आहेत. विविध संगीत आलेलं आहेत, हार्मोनियम आलेलं आहे, इलेक्ट्रॉनिकचे काही वाद्य आलेलं आहेत. हा, पण याची सर कोणी करत नाही. हे आध्यात्मिक ज्ञान आहे याच्यातलं. हे देह पाठावरचे भजन म्हणतो आम्ही. अच्छा. मित्रांनो, पूर्वीपासून हे चालू आलेलं आहे. संत मीराबाई असतील, आता जे गुरु घराण्यातले असले त्याला त्या भजनातला उलगडा होतो. तर ते बी सारे होतो. भजन म्हणणारा बी असं नाही, त्याचा अभ्यासच लागतो. हा, आम्ही भजन म्हणतो आई बाप दोन्ही जीवच मारावे चरण धरावे बायकाचे. कसं वाटतं समोरच्याले? पण आशा ही आई लोभ असे बापन मारल्याचे पाप काय असे. वा. बायको जीवाची असे एक शांती
तिच्या पायी मुक्ती प्राप्त होईल. बरोबर. हं? तर भावाचे लग्न बहिणीशी लावाय तरीच पावाय मोक्षपद. मग भाव भक्ती निमग्न राहायचं भाव भक्तीत. आणि बायको जीवाची अशी आहे तर शांती, तिच्या पायी मुक्ती प्राप्त होईल. तुम्ही चांगला संदेश द्यायचा तुकडोजी महाराजांचा. म्हणतो हो. मित्रांनो, हे आहे हिवराश्रम गावामधील आपण सर्व क्षणचित्र या ठिकाणी टिपतो. एक आनंद आहे, जीवनाला मिळणारा एक क्षण आहे. आणि कुठेतरी काकांसोबत हितगुज करावी असं वाटलं. काकांच्या या कलेला सलाम या ठिकाणी ठोकतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.